आणि एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते आणि ती अशी की बदलापूर अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट बातमी आहे की शाळेचे संस्थाचालक सचिव पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे। उदय कोतवाल, तुषार आपटे पोलिसांच्या अटकेत आहेत। कोतवाल आपटे अनेक दिवसांपासून फरार होते आणि पोलिसांनी कर्जतमधून दोघांना ताब्यात घेतलंय। हायकोर्टाने फेटाळलेला अटकपूर्व जामीन आणि त्यानंतर कोतवाल आपटेला आता उद्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। या कोतवाल आपटेचा शोध म्हणजे संस्थाचालक आणि सचिव या दोघांना अटक करणं बाकी होतं, कारण या सगळ्या प्रकरणानंतर ते फरार होते आणि अखेर त्यांना अटक करण्यात आल्याचं आपण बघतोय। त्यांचा अटकपूर्व जामीन जो आहे तो फेटाळण्यात आलेला होता आणि कोतवाल आपटेला आता उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे। हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन जो आहे जामीन अर्ज तो फेटाळला होता। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आता क्षणाला आपल्याबरोबर। प्रशांत, काय अपडेट? विशाल, आपल्याला माहिती आहे की अवघ्या 2 दिवसापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयानं या दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज जो फेटाळलाय यादी सुद्धा सत्र न्यायालयाने फेटाळला होता आणि यामुळे दोघांचीही अटक ही निश्चित मानलीच जात होती। अर्थातच पोलिसांच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारची पथके त्याचा शोध घेत होते आणि याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट की तांत्रिक पुरावा या आधारावर सुद्धा तपास सुरू होता। ठाणे पोलिसांना सुगावा लागला आणि कर्जत परिसरामध्ये दोघांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आज रात्री उशिरापर्यंत ठाण्याला ते पोहोचतील। आणखी उद्या सकाळी या दोघांना सुद्धा कोर्टात हजर केलं जाणार आहे। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल।